आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा ते नाशिक मार्गावर गतिरोधकांचा सुळसुळाट, वाहनधारक त्रस्त। सटाणा ते नाशिक सुमारे 90 किलोमीटर अंतराच्या मार्गावर प्रवास करताना वाहनधारकांना तब्बल 80 ते 90 गतिरोधकांचा सामना करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। सरासरी 1 किलोमीटरला 1 गतिरोधक बसविण्यात आल्याने या मार्गावरील वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात कमी झालाय। परिणामी प्रवासाचा कालावधी वाढत असून चालकांसह प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे। या मार्गावरून दररोज शेकडो खासगी वाहने, दुचाकी तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची वाहतूक सुरू आहे। सततच्या गतिरोधकामुळे वाहनांची गती वारंवार कमी जास्त करावी लागत असल्याने इंजिन, सस्पेन्शन आणि ब्रेक यंत्रणांवर ताण येत आहे। वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढल्याची तक्रार वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। विशेषतः रुग्णवाहिका, शालेय बस आणि मालवाहतूक वाहनांसाठी हा प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे। वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी गतिरोधक आवश्यक असले तरी त्यांची संख्या, उंची आणि मानक पद्धती याबाबत स्पष्ट नियम असणे गरजेचे आहे। अनेक ठिकाणी कोणतेही सूचना फलक किंवा रंगरंगोटी नसल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे। रस्ते विकास प्राधिकरण व संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने पाहणी करून अनावश्यक गतिरोधक काढून टाकावेत, तसेच नियमानुसार मर्यादा ठरवावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे। प्रवास सुलभ, सुरक्षित आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भामरे।